भिवंडीच्या राजकारणात घडलेली ही कहाणी म्हणजे सत्ता संघर्ष, रणनीती आणि पक्षांतरांचा थरारक संगमच म्हणावा लागेल. महापालिकेच्या सत्ता स्थापनेत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने निर्माण झालेला पेच अखेर नाट्यमय वळणावर जाऊन थांबला आणि त्यातून काँग्रेसने अनपेक्षितरित्या बाजी मारली. सुरुवातीला चित्र वेगळं होतं. भारतीय जनता पक्ष हा भिवंडीत प्रभावी पक्ष मानला जात होता. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडे न मिळाल्याने सत्ता स्थापनेत अडथळे निर्माण झाले. याच परिस्थितीचा फायदा घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर छोट्या पक्षांसोबत हातमिळवणी केली आणि खरी खेळी इथेच सुरू झाली. काँग्रेसने भाजपमधील नाराज नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केलं. 1-2 नव्हे तर तब्बल 9 नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यात काँग्रेसला यश आलं. या पक्षांतरामुळे भाजपच्या सत्तेच्या समीकरणाला मोठा धक्का बसला. महापौर निवडणुकीच्या दिवशी तर सगळ्यांनाच धक्का बसला. भाजपच्या उमेदवार असलेले नारायण चौधरी यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि महापौर पदासाठी उमेदवारी दिली. मतदानात त्यांनी 48 मते मिळवत विजय मिळवला. दुसरीकडे भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मते मिळाली, ज्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी स्पष्टपणे समोर आली. या संपूर्ण घडामोडीत काही महत्त्वाच्या नेत्यांची भूमिकाही चर्चेत राहिली. भाजपचे प्रादेशिक अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष एकजूट ठेवण्यात अपयश आल्याची टीका झाली. दुसरीकडे बाल्या मामा म्हात्रे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील कायदेशीर अडचणींमध्ये अडकले असल्याने त्यांचा प्रभाव कमी झाला. दरम्यान भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना युतीतही मतभेद उघड झाले. महापौर पदाच्या उमेदवारावरून झालेल्या मतभेदांमुळे ही युती एकसंध राहू शकली नाही. शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्याचा भाजपचा निर्णयही त्यांच्यासाठी घातक ठरला. या सगळ्या राजकीय नाट्यात एक गोष्ट स्पष्ट झाली: भिवंडीतील सत्ता ही केवळ संख्येची नाही, तर रणनीती आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांची खेळी आहे. नारायण चौधरी यांची महत्वाकांक्षा आणि त्यांच्या पूर्वीच्या काँग्रेसशी असलेला संबंध यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळत निर्णायक चाल खेळली. भिवंडी महापालिकेतील हा सत्तांतराचा खेळ केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा आहे. पक्षांतर्गत नाराजी, तात्पुरत्या आघाड्या आणि रणनीतिक निर्णय यामुळे कोणतीही बाजी कधीही पलटू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे. पुढील काळात अशा राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्जनशील न्यूज